जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार असं कस्टर्ड फ्रूट मिल्क मी बनवलेलं आहे, कस्टर्ड मिल्क बनवलेलं आहे. एकदम रिफ्रेशिंग. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि ती थंडगार आपण हे पिऊ शकतो. आपल्याला खूप भरपूर प्रमाणात कॅल्शियम मुलांना देऊ शकतं, त्यामुळे कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. त्यासाठी मी ती अर्धी वाटी साखर, 1 चमचा मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर, 7-8 बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या जारमध्ये काजू, बदाम, पिस्ता बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून परत एकदा त्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर एका कढईमध्ये जेवढं तुम्हाला दूध बनवायचं आहे तेवढं घेऊ शकता. इथे मी साधारण 2 ग्लास दूध घेतलेलं आहे. 2 ग्लास दूध अगोदरच आपल्याला जर थोडंसं त्या दुधामध्ये जे आहे ना पातळपणा त्याचा कमी होऊ द्यायचा. आता मी इथे लो फॅट मिल्क घेतलेला आहे, फुल फॅट नाही घेतलेलं आहे. आता हे अगोदर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. याला थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं. नंतर याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आपल्याला. इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. अर्धी वाटी साखर टाकून याला परत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. साखर व्यवस्थित वितळू द्यायची, दूध अगदी कमी होऊ द्यायचं आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आहे. साधारण 6 ते 7 मिनटं तुम्हाला दूध मस्त मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. बघू शकता दूध पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे. आता जे आपण 1 चमचा मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं कोमट दूध, दुसरं दूध टाकायचं, ते नाही टाकायचं. याच्या गाठी होऊ नये म्हणून हे वाटीत अगोदर असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. त्याच्यामध्ये थोडंसं दुसरं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं, आपण जसं नॉर्मल असतं तसं दूध घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इकडे आपल्या उकळत्या दुधामध्ये हे मिल्क टाकून द्यायचं आहे. अगदी व्यवस्थित होतं, खूप छान लागतं हे मिल्क. मुलांना तर खूप पौष्टिक आहे. जे मुलं दूध घेत नाहीत हे पटकन घेते मँगो फ्लेवरमुळं, एकदम छान लागतं. आता याला परत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. त्या वाटीमध्ये मी ते थोडंसं दूध टाकून ती वाटीतलं सगळी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आता याची गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि कमी गॅसवरच याला कंटिन्युअसली हलवत राहा. फक्त याला कंटिन्युअसली हलवत राहायचं जेणेकरून आपल्या कढईला ते चिकटणार नाही. आता नंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती काजू, बदाम, पिस्ता दुधामध्ये टाकून द्यायचे आहे आणि परत याला साधारण 5 मिनटं होऊ द्यायचं. नंतर घट्ट होतं. फक्त इथे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर कंटिन्युअसली हलवत राहा, नाही तर ते कढईला चिपकेल. आता हे घट्ट झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीनं छान घट्ट झालेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता बंद करायचा आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बघू शकता काय मस्त आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे, एकदम रिफ्रेशिंग. नंतर एका ग्लासमध्ये ते थंड झाल्यानंतर एका ग्लासमध्ये सर्व करा. फ्रीजमध्ये ठेवा, नंतर सर्व करा वाटलंच तर. मस्त थंडगार झाल्यानंतर एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करायचं. वरतून मी असे काजू, बदाम, पिस्ताचे थोडेसे काप टाकलेले आहेत. केशरची काडी ठेवायची आणि बर्फाचे काही छोटे छोटे काप टाकायचे आहे. बर्फाचे म्हणजे थंडगार अजून छान लागतं. मी छोटे छोटे बर्फ टाकलं आणि एन्जॉय केलं असं मस्त कस्टर्ड मिल्क. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.